उन्हाळा चालू याच्या आतच ऊन निबार फोडायला लागलंय म्हणून दुपारच्या टायमिंगला एक दह्याचं पाकिट घेऊन आलो. मगच कुठं पोटातलं कावच शांत झालं. मम्मी पिन दुपारी रानात गेली आणि मला पिन अजून दुकानात जायचं आहे म्हणून घराला कुलूप घातलं आणि चावी आणण्याच्यात ठेवली होती ती पाट्ट दिशी येऊन घेतली. दुपारचं दुकानात बसायचं म्हणजे नको नको होतंय. आत बसलं की पाक शिजतयाच. पाट्ट दिशी शिटर उचललं आणि वर उचलतानाच पाक एका साईडनं घामच फुटला. दुपारी घरनं जाऊन मागायचं म्हणून सगळ्या मशनी चालूच ठेवल्या होत्या. दुकानात येऊन बघतोय तर नेटच गेलंय. त्यात लाल लाईटच लागली. मग मी चार्जिंगची केबल कनेक्ट केली आणि मग नेट दिलं. मग पिक्चरच लावला. केजीएफ पिक्चर बघून तर पाक संपवला आणि इथे एक व्यवस्थितच चालायला लागतंय नाहीतर आडवच याचं. एका जागेला बसून बसून तर निबार झोप आली म्हणून सर्व्हिसिंग सेंटरवर आलो आणि तोंड धुवून घेतलं. माझ्या दुकानात आल्यावर त्याला एक जिरा सोडा आणायला सांगितला. म्हणलं यात गेल्याशिवाय काही सिस्टीम थंड पडायचीच नाही. बॉटल तर पाक मोकळी केली आणि पाण्याची किटली तर काय पाक मोकळीच झाली होती. बहुतेक गावातली लाईट गेल्यामुळे गावातलं पाण्याचं मशीन बंदच आहे म्हणून गाडीला किटली अडकवली आणि डायरेक्ट पाणी न्यायला जुजारवाडीत आलो. त्यात एक घरात काय 5 ठोकळा गावला नाही. सगळी चिल्लरच होती. सगळी चिल्लर गोळा केली आणि चिल्लर टाकून टाकून एकदाशी पाण्याची किटली गच्चच केली. जुजारवाडीत पिन रस्त्यांची कामं चालू आहे ती. रस्ता तर असा झालाय की नाही गाडी बसलेला माणूस टप्पीच पडला पाहिजे. घरला किटली घेऊन येता येता तर पाक अंधारच पडला. काल तर घरात यो कुरकुऱ्याचा पुडा तसाच पडलाय. ती मला बघवतवी त्याला उचलला आणि त्याचं 2 तुकडच केलं. यो कुरकुऱ्याचा पुडा संपल्याशिवाय काय आता जागा सोडतच नाही.